तर बघा की या व्हिडिओमध्ये मी जे महत्त्वाचे आयोग आहेत आणि त्यांची असणारी जी कार्य आहेत ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधून इन शॉर्टमध्ये सांगणार आहे की जी काही मुलं प्राथमिक शाळेत आहेत, माध्यमिक शाळेत आहेत किंवा 11-12वीला आर्ट्स करतायत आणि ज्यांचं ध्येय स्पर्धा परीक्षांमध्ये काम करण्याचं आहे किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांना उत्तुंग यश मिळवायचं आहे त्यांच्यासाठी हे 5 मुद्दे आहेत की जेणेकरून बेसिक तरी माणसाला माहिती पाहिजे। लक्षात घ्या की टोटली 6 प्रकारचे आयोग आहेत। तर त्याच्यामध्ये पहिला आहे यूपीएससी, दुसरा आहे एमपीएससी, तिसरा आहे निवडणूक आयोग, चौथा आहे वित्त आयोग, पाचवा आहे मानव अधिकार आयोग आणि सहावा आहे महिला आयोग। किंवा तुम्हाला एक क्रम सांगतो, पहिला आहे यूपीएससी, दुसरा आहे एमपीएससी, तिसरा आहे निवडणूक आयोग, चौथा आहे वित्त आयोग, पाचवा आहे महिला आयोग आणि सहावा आहे मानव अधिकार आयोग। तर लक्षात घ्या की यूपीएससी म्हणजे काय, तर यूपीएससी ला आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो। आता यूपीएससी आयोगाचं काम काय की ज्या केंद्र स्तरावर होणाऱ्या परीक्षा आहेत या यूपीएससी आयोगामार्फत कंडक्ट केल्या जातात किंवा घेतल्या जातात। त्याच्यानंतर एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, याच्यामार्फत राज्य परीक्षा घेतल्या जातात। म्हणजे राज्य स्तरावर ज्या काही आपल्याला ज्या सरकारला ज्या काही म्हणजे तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस असेल किंवा जे शिक्षक भरती असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या केल्या जातात। तर ज्या केंद्र स्तरावरच्या भरत्या आहेत त्या यूपीएससी आयोगामार्फत केल्या जातात। यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। राज्य स्तरावर ज्या भरत्या होतात त्याचा कुठला आयोग त्याच्यामध्ये काम करत असतो, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याला की आपण एमपीएससी असं म्हणतो, राज्य परीक्षा। तिसरा आहे निवडणूक आयोग। निवडणूक आयोगामार्फत काय केलं जातं की ज्या आगामी काळात निवडणुका होत असतात त्याचं डाटा अनालिसिस असेल, कोणत्या ठिकाणचा कार्यकाल संपलेला आहे किंवा निवडणुका घेण्याचं काम निवडणूक आयोग करतो। वित्त आयोग आहे तो आर्थिक वाटप करत असतो, म्हणजे जे सरकारी कर्मचाऱ्यांचं असेल पगाराचं नियोजन किंवा आर्थिक जे वाटप आहे ते वित्त आयोगामार्फत केलं जातं। मानव अधिकार पाचवा आहे महिला आयोग। महिला आयोग काय करत असतो, जे महिलांच्या संरक्षणाविषयीचे जे कायदे कानून आहेत त्याचं आपल्याला माहिती महिला आयोगामध्ये मिळते आणि त्याच्यामध्ये महिला आयोगाचा एक काय केला जातो की महिला आयोगामार्फत ते जे काही एखाद्या महिलांवरती किंवा कोणत्या महिलांवरती अन्याय झाला तर त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी महिला आयोगामध्ये तरतूद केलेली आहे। नंबर 6 आहे मानव अधिकार आयोग की हक्क संरक्षण, कोणत्या माणसावरती जर अन्याय होत असेल तर मानव अधिकार आहे त्याच्यामार्फत हक्क संरक्षण केलं जातं। तर या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती दिलेली आहे। इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन मुद्दा पाहणार आहोत। धन्यवाद।